दिवस रात्र कष्ट करताय, रोज धावपळ करताय, पण तरी सुद्धा अकाउंटमध्ये पुरेसं म्हणजे लागतो तेवढा पैसाच उरत नाहीये. जेवढे पैसे येतात त्याच्यापेक्षा जास्त वेगामध्ये ते खर्चही होऊन जातात. आपण विचार करतो की कदाचित माझं नशीब वाईट आहे किंवा पैसा मिळवणं ही खूप कठीण गोष्ट आहे. पण पैशाची समस्या आणि तुमच्या मेहनतीचा काही विषयच नसतो. हा तुमच्या पैशाबद्दलच्या विचारांमध्ये म्हणजे मनी बिलीफमध्ये असते. आता लहानपणापासून ऐकलेल्या काही चुकीच्या विचारांमुळे आपण नकळतपणेच पैशाला स्वतःपासून दूर ढकलत असतो. विचार करा, पैशाबद्दलचे तुमचे जर मानसिकताच चुकीची असेल तर तुमच्याकडे टिकेल तरी कसा? आणि याच्यासाठी आज आपण हा मनी माइंडसेट, वेल्थ माइंडसेट कसं तयार करायचं हे शिकूया. सायकोलॉजीनुसार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये लहानपणापासून आपण ज्या पैशाबद्दल चुकीच्या संकल्पना रुजलेल्या आहेत ना, बघूयात. एक म्हणजे पैसा हेच सर्व संकटांचं मूळ कारण आहे. दुसरं, जे काही श्रीमंत लोक आहेत ते काही ना काहीतरी वाईट मार्गानेच पैसे कमवतात, 2 नंबरचा. आणि तिसरं, अंथरूण पाहून पाय पसरावे, आपण जास्त पैशांचे स्वप्न पाहू नयेत. जेव्हा तुमच्या सुप्त मनामध्ये पैशाबद्दल एक म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये नकारात्मकता येते, पैशाबद्दल सबकॉन्शियस रेजिस्टन्स असतो, त्यावेळेस मेंदू नकळतपणे अशाच गोष्टी करतो ज्याच्यामुळे पैसा निघून जातो. आता श्रीमंत आणि गरीब लोकांमधला सर्वात फरक कोणता आहे मोठा? तर त्यांच्या बँक खात्यात. अजिबात नाही हो, त्यांच्या माइंडसेटमध्ये. पैशाबद्दल नकारात्मक विचार असणं हे दाखवतं की तुमची मनशक्ती आर्थिक स्वातंत्र्यासाठी तयारच नाहीये. आता हा चुकीचा दृष्टिकोन बदलून जर वेल्थ माइंडसेट तयार करायचा आहे तर 2 नियम. एक, पैशाशी असलेलं नातं बदला. पैशाला वाईट म्हणण्याच्या ऐवजी त्याला एक साधन, एक टूल म्हणा. स्वतःला सांगा, पैसा मला आणि माझ्या कुटुंबाला चांगलं आयुष्य देण्यासाठी, मदत करण्यासाठी आवश्यक आहे. जर तुम्ही पैशाबद्दल रिस्पेक्ट, एक पैशाबद्दल आदर, एक सकारात्मकता ठेवली तर पैसा तुमच्याकडे आपोआपच आकर्षित होणार. आणि दुसरा, स्किलवर भर द्या, सेव्हिंगवर नाही. तुम्ही जोपर्यंत स्वतःची व्हॅल्यू क्रिएशन करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही फक्त पैसे कसे वाचवायचे हाच विचार करत राहणार आणि तो संकुचित विचार आहे. मी माझे स्किल्स कसे वाढवू शकतो, या जगाला कशी व्हॅल्यू देऊ शकतो, यावर जर तुम्ही भर दिलात ना, तर तुमच्यात ती ताकद येईल की तुम्ही कधीही सुरुवात करून कधीही तेवढे पैसे कमवू शकता. जगात जेवढी जास्त व्हॅल्यू द्याल ना, तेवढे जास्त पैसे तुमच्याकडे येणार आहेत. त्यामुळे पैसा कधी कमवू, कसा कमवून कसा वाचवू याच्याऐवजी स्किल स्वतःला डेव्हलप करा, आपोआपच पैसे येण्याचे मार्ग वाढत जातील तुम्हाला. पैसा मिळवणे ही नशिबाची गोष्ट अजिबात नाहीये. तो एक डोक्यामधील विचारांचा ही सायकोलॉजीचा परिणाम आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचे विचार त्या पद्धतीने टर्न करताल, समृद्ध बनवताल, त्यावेळेसच तुमची समृद्धी, तुमची प्रगती आपोआपच मार्ग मोकळे करेल. पण जर पैशाची भीती, पैशाबद्दलचे नकारात्मक विचार तुम्हाला पुढे जाऊन देत नसतील किंवा हे अंथरूण पाहून पाय पसरवायसारखे किंवा पैसे झाडायला लागतात का ह्या मनी जर डोक्यातून जातच नसतील ना, तर मनशक्ती नेटवर्कने तुमच्यासाठी तुमच्या ह्या प्रश्नांवर उत्तरं म्हणून एक छोटासा कोर्स तयार केलेला आहे, जो तुमचा सायकोलॉजिकल प्रॅक्टिकल टिप्स देऊन तुमच्या पर्सनल स्किल्समध्ये तुम्हाला बदल घडवून आणून देईल. तुम्हाला फक्त करायचं काय, ज्यांच्या मार्फत व्हिडिओ आलाय त्यांना कॉन्टॅक्ट करायचे आणि त्यांच्या मार्फत मनशक्तीच्या झूम मीटिंगमध्ये यायचे. तिथे तुम्हाला टोटल डिटेल्स मिळतील. भेटूयात मग मीटिंगमध्ये. श्रीमंतीचा माइंडसेट तयार करा. चला मग स्वतःला बदलूयात.